टाकू शकतो, पण माझ्याकडे बटरस्कॉच आहे त्यामुळे मी यात टाकत नाही. व्हॅनिला आईस्क्रीमनी छान टेस्ट आहे. आता याला फिरून घ्यायचं. तर हे बघा, आता हा जो आपला दुसरा बाउल आहे ना, त्याला सर्व करते. एकदम क्रीमी असा बघा, किती सुंदर कलर आलाय, मस्त टेक्स्चर आलाय. तर आपला मस्कमेलन शेक तयार आहे. यात आपण दूध वापरलंय आणि क्रीम वापरली, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी वगैरे काही वापरायची गरज नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही यात आईस्क्रीम वापरू शकतो आपण, कारण शेक आहे हा. पण जेव्हा पण आपण शेक बनवतो तो लगेच बनवून प्यायचा, कारण फ्रूट आणि दूध हे जास्त वेळ ठेवायचं नसतं. आता वरती त्यात बघा, थोडे आपले जे मस्कमेलनचे पीसेस केलेले ते टाकायचे, आपली आईस्क्रीम टाकायची, आपला थोडा एक्स्ट्रा पण झालाय तर मी इथे बघा, एका मस्कमेलन मध्ये 4 ग्लास होतात, तर आपला 2 ग्लास ज्यूस झालाय आणि 2 ग्लास आपला मस्कमेलन शेक झालाय. हे 1 ग्लास पेक्षा बाउल, जो आपण मस्कमेलनचा बाउल बनवला तो जास्त असतो, त्यामुळे बघा. आता यात छान आईस्क्रीम टाकायची मस्तपैकी. आईस्क्रीम ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालतं, पण शेकमध्ये आईस्क्रीम खूप छान चव देते, तर नक्की टाका. तर हे बघा, अशा प्रकारे मस्तपैकी अशी तुम्हाला आवडते त्याप्रमाणे 1 स्कूप 2 स्कूप अशी आईस्क्रीम टाकू शकता. मस्त अशी आईस्क्रीम आणि मस्कमेलन ज्यूस. मुलं तर अगदी केल्या केल्याच धावून येतात खायला. त्यावरती थोडेसे टूटी फ्रुटी आणि थोडे ड्राय फ्रुट्स. थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकायचे. असं एकदम भारी असं टेम्पटिंग, बघता क्षणीच बघा तोंडाला पाणी सुटतंय असं आपलं मस्कमेलन शेक आणि मस्कमेलन ज्यूस बनून तयार आहे. तर चला पटापटा, तुम्ही जर बनवलं नसेल तर मार्केटमध्ये जा आणि मस्कमेलन घेऊन या आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन भेटूया. मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी लाईव्ह येते, तर त्यामुळे रोज अपडेट करते. तर तुम्ही प्लीज जॉईन व्हा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
हे बघा अशा प्रकारे अतिशय टेम्पटिंग